नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं सावनी ही पोलीस स्टेशनला आलेली असते आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागते, साहेब प्लीज तुम्ही मिहिरला सोडवा. तर इन्स्पेक्टर साहेब सावनीला विचारू लागतात की तुम्ही कोण आहात. तर सावनी म्हणते की मी सावनी बोहीर त्याची मोठी बहीण आहे आणि त्याच्या बेलची जी काही प्रोसेस असेल, जी काही फी आहे ती मी पूर्ण करायला तयार आहे, पण प्लीज त्याला तुम्ही सोडवा, त्याची यामध्ये काही चूक नाही. तर सावनीसोबत स्वतःही आलेली असते आणि सावनी ही पोलिसांना रिक्वेस्ट करत असते. तर त्याचवेळी सागर हा वकील साहेबांना घेऊन आलेला असतो. तर सागरसोबत मुक्ताही आलेली असते. मुक्ताही स्वातीला पाहून खूप खुश होते आणि म्हणू लागते, स्वातीताई तुम्ही बऱ्या आहात ना. तर सावनीला मात्र मुक्ता आलेली पाहून खूप राग आलेला असतो. तर सागर हा स्वातीजवळ पाहतच बसतो. स्वाती मात्र खूप रडत असते. तर त्यानंतर सावनीला इन्स्पेक्टर साहेब विचारू लागतात, तुम्ही त्याच्या मोठ्या ताई ना. सावनी म्हणते, हो मी त्याची मोठी बहीण आहे. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, मग नक्की काय झालं होतं. पण सागरच्या घरी ती बॅग मिळाली ती. तर सावनी म्हणू लागते, ती जी बॅग मिळाली ती लग्नासाठीच मी खरेदी केली होती. माझ्या भावाचंच म्हणजे मिहिरचं लग्न आहे आणि त्यासाठीच मी काही पैसे आणि सोनंही माझ्यासोबत ठेवलं होतं, म्हणजे वेळ आली तर ते सगळं काही मिळू शकेल. इन्स्पेक्टर साहेब सावनीला म्हणू लागतात, समजा ती बॅग तुमची असेल आणि त्या बॅगमधलं सोनंही तुमचं असेल, मग तुम्ही त्या ज्वेलरीची, त्या दागिन्यांची जी काही बिलं असतील ती आम्हाला दाखवा. सावनी ही घाबरतच म्हणू लागते, हो सगळी काही बिलं मी तुम्हाला दाखवेनच, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे आमचा एक नातेवाईक आहे कार्तिक, त्याने ती बॅग चोरली होती आणि ती सागरच्या घरी नेऊन ठेवली आणि सागरला अडकवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर यामध्ये मिहिर पण अडकला. पण यामध्ये खरं पाहायला गेलं तर सागरची काहीच चूक नाही. हे सगळं काही त्या कार्तिकने केलं आहे आणि यामध्ये माझ्या भावाची चूक तर नाहीच आहे. प्लीज त्याला सोडवा. तर हे सगळं ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, अहो पण हे सगळं काही कार्तिकने केलं, यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा. तर स्वाती म्हणू लागते, हो मी सांगते, हे सगळं काही कार्तिकने केलं आहे. कार्तिक माझा नवरा आणि त्यानेच ते पैसे सोनं यांच्याकडून चोरलं आणि त्यानंतर ती बॅग माझ्याजवळ दिली होती आणि मला सांगितलं होतं की सागरच्या घरी जाऊन त्यांच्या स्टोअर रूममध्ये ही बॅग ठेवायची आहे आणि कार्तिकच्या सांगण्यावरूनच हे सगळं काही मी केलं होतं. हे एकदा सागरला धक्का बसतो. तर मुक्ताही सागरलाही सावरू लागते. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, पण तुम्ही या अगोदर याची कंप्लेंट का केली नाही. या अगोदरच ही कंप्लेंट करायला हवी होती. तर स्वाती म्हणू लागते, हो मी कंप्लेंट करण्याचा प्रयत्नही केला होता, मात्र त्या माणसाने त्यावेळी मला किडनॅप केलं होतं. तर मुक्ता म्हणू लागते, हो आमच्याजवळ याबाबत पुरावेही आहेत. असं म्हणत मुक्ताही आपल्याजवळचा पुरावा सागरला दाखवते. तो पुरावा पाहून सागरला धक्काच बसतो. त्यानंतर मुक्ता तो पुरावा इन्स्पेक्टर साहेबांना दाखवते आणि इन्स्पेक्टर साहेबांच्या समोर सत्य आलेलं असतं. मात्र सावनीने स्वतःची सुटका करून घेतलेली असते. तर सर्वजण तिथेच थांबलेले असतात. तर काही पोलीस कार्तिकला घेऊन येतात आणि त्यानंतर कार्तिक म्हणू लागतो, मला तुम्ही इथे का घेऊन आलात. आणि सावनीला पाहून म्हणू लागतो, सावनी तू इथे. स्वाती तू पण इथे आहेस. अगं सावनी हे काय करताय तुम्ही. स्वाती अगं माझं ऐकून घे, मी तुला घेऊन गेलो होतो, याचा अर्थ असा नाही स्वाती होत. अगं स्वाती प्लीज मला समजून घे. अगं मला माहिती आहे ना, जे काही घडलंय त्यात माझा काही हात नाही. हे कोणीतरी केलेलं एक षडयंत्र आहे. तुला माहीत आहे ना स्वाती, मी असं काही करू शकत नाही. स्वातीजवळ कार्तिक बोलू लागतो, प्लीज स्वाती मला माफ कर. स्वाती काही बोलत नाही. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, याला घेऊन चला. कार्तिक पुन्हा एकदा स्वातीला म्हणू लागतो, स्वाती प्लीज मला या सगळ्यातून वाचव. तर स्वाती ही कार्तिकला काहीही न बोलता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागते, साहेब हाच तो माणूस आहे, यानेच ती बॅग माझ्याजवळ ठेवायला दिली होती आणि म्हणाला होता की ही जाऊन सागर कोळी यांच्या घरी ठेवा आणि त्याप्रमाणे ती मी बॅग ठेवली होती. कार्तिकचं सगळं सत्य स्वातीने सांगितलेलं असतं. त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, आमच्या हाती पुरावाही आहे, त्यामुळे तुम्ही आता काहीही बोलू शकत नाही. असं म्हणत हवालदार साहेबांना म्हणतात की आत्ताच्या आता त्यांना जेलमध्ये टाका. तर त्यानंतर स्वातीने सगळा गुन्हा कबूल केलेला असतो आणि त्यामुळे कार्तिकला जेलही झालेली असते. कार्तिक पुन्हा म्हणू लागतो, प्लीज अगं स्वाती मला वाचव, मी काही केलं नाही. कार्तिकच्या या वागण्यामुळे स्वातीला खूप त्रास झालेला असतो. तर मुक्ताही स्वातीला सावरत असते. तर त्यानंतर कार्तिकला जेलमध्ये टाकलं जातं आणि मिहिरची निर्दोष मुक्तता होते आणि हे पाहून स्वाती, मुक्ता आणि सागरला खूप आनंद झालेला असतो. मिहिरही खूप खुश होतो आणि सागरला मिठी मारतो. सागरला काही आनंद गगनातच मावत नसतो. तर हे सगळं पाहून मात्र सावनीला खूप राग येत असतो. मिहिर काही सावनीजवळ पाहतही नाही. तर मुक्ताही मिहिरला विचारू लागते, मिहिर कसा आहेस रे. मिहिर म्हणतो, मी ठीक आहे, पण दादूस का रडतोयस. तर मुक्ता म्हणू लागते, सागर तुम्ही. तर सागर म्हणतो, नाही मी अगदी ठीक आहे, हे फक्त आनंद अश्रू आहेत. आणि हे सगळं पाहून सावनीचा मात्र चांगला जळफळाट होत असतो. तर सागरा मिहिरला म्हणू लागतो, काय मग आता घरी जाऊया, कारण लग्न पण आहे तुझं आणि लग्न झालं की तुला कळेलच. तर सागरला मुक्ता म्हणू लागते, सागर तुम्ही हे काय बोलताय. हो. तर सागर म्हणतो, हो ना, लग्नानंतरच त्याला कळेल की लग्नापेक्षा जेलच बरं होतं. तर त्यानंतर सगळे खूप खुश होतात. तर स्वातीही खूप खुश होते आणि सर्वजण घरी निघून जातात. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, ओ मॅडम यावर सही करा. तर
तर सावनीला ते सही करायला सांगतात. तर सावनीही त्या फॉर्मवर सही करत असते. मात्र सावनी सही करत असेपर्यंत सर्वजण घरी निघून गेलेले असतात आणि सावनीची सही झाल्यानंतर सावनी पाहते तर तिथे मिहीरही नसतो किंवा सागर, मुक्ता कोणीच नसतं. आणि हे सगळं पाहून सावनीला विचारायला तिथे कोणीच थांबलं नाही. या गोष्टीचा सावनीला खूप राग येतो. तर त्यानंतर सावनी ही घरी आल्यानंतर हर्षवर्धन सावनीवर खूप चिडत म्हणू लागतो, अगं तुला हे सगळं करायची काय गरज होती. तर सावनी ही हर्षवर्धनला म्हणू लागते, हे बघ सागरला तू जेलमध्ये टाकलं ठीक आहेस, पण मिहीरच्या बाबतीत मी तसं होऊ देणार नाही. कारण काही झालं तरी मिहीर माझा भाऊ आहे आणि माझ्या भावाच्या बाबतीत मी असं कधीच होऊ देणार नाही. तर हर्षवर्धन म्हणतो, हो का, तुला हे सगळं आता आठवलं, तुझा भाऊ तुला आता आठवलं का. अगं तो भाऊ तुला विचारत सुद्धा नाही. अगं वेड्या बहिणीची ही वेडी माया आता उफाळून आली का, आता जाग आली का तुझ्या भावाची. अगं सागरचा राईट हँड आहे तुझा भाऊच मिहीर, आणि आता जर त्यालाच बाहेर काढलं तर त्यांना आपण काहीच त्रास देऊ शकत नाही. जर मिहीर आतमध्ये असला असता तर आपण सागरला डॅमेज करू शकलो असतो, पण आता आपल्या हातात काहीच नाही आणि यामुळेच त्यांचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. सावनी ही हर्षवर्धनला म्हणते, हर्ष मला माहीत आहे माझा राग आला आहे तुला, पण मी माझ्या भावाला जेलमध्ये टाकून ते सेलिब्रेट नाही करू शकत, कारण ती माझीच हार असेल. तर त्यानंतर हर्षवर्धन सावनीला म्हणतो, सॉरी सावनी, मी तुझ्यावर रागवलो, पण तुला मी हरलेलं नाही आवडणार ना, आणि ते तुला चालणारही नाही. मग तू एक काम करशील का माझ्यासाठी. तुला जर माझ्याशी लग्न करायचं असेल ना तर तुझ्या भावाला माझ्यापर्यंत विनवण्या करता यावं लागेल, आणि जोपर्यंत तुझा भाऊ माझ्यासमोर विनवण्या करत येत नाही, माझ्यासमोर हात जोडत नाही, तोपर्यंत मी तुझ्याशी लग्न करणार नाही. असं म्हणत हर्षवर्धन तिथून निघून जातो. सावनीला मात्र काय करावं हेच कळत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सर्वजण लग्नाच्या तयारीला लागलेल्या असतात आणि मेनूची लिस्ट काढत असतात. तर सागर म्हणू लागतो, तुम्ही सर्व मेनू फिक्स कराल, फक्त बासुंदी सोडून. हे ऐकताच मुक्ता लाजू लागते आणि सर्वजण हसू लागतात. तर इंद्राताई म्हणू लागतात, मग आपण जिलेबी ठेवूया का. मुक्ता म्हणते, हो ना, जिलेबी तर चालूच शकते. तर लक्की म्हणतो, पण त्या जिलेबीपेक्षा आपण रसमलाई ठेवली तर ती तर सगळ्यांनाच आवडेल ना. मुक्ता म्हणते, हो चालेल, पण कसं आहे ना लक्की, आपण सर्व नॉनव्हेज पदार्थ ठेवले आहेत, आणि समजा नॉनव्हेज पदार्थ असतील तर उगाच दुधाचा पदार्थ कशाला, उगाच याच्यामुळे कोणाला त्रास नको ना व्हायला. तर सागर हात जोडूनच म्हणतो, हो हो, कोणाला त्रास नको व्हायला, कारण सागरला त्याचे जुने दिवस आठवू लागतात. तर मुक्ता ही लक्कीला म्हणू लागते, तू दुसरा एखादा पदार्थ सांगू शकतोस लक्की, तुझा आवडता. तर लक्की म्हणू लागतो, गुलाबजाम. मुक्ता म्हणते, चालेल. तर इंद्राताई म्हणू लागतात, परंतु या गुलाबजाम बरोबर जिलेबी पण असायला हवी. तर मिहीर म्हणतो, हो मावशी, तुला जसं हवं तसंच होणार आहे, आणि आता तर आपला मेनू फायनल झाला. तर मुक्ता म्हणू लागते, हो मेनू फायनल झाला, पण महत्त्वाची गोष्ट राहिलीच. तर सर्वजण विचार करू लागतात आणि मुक्ताला विचारतात, कोणती. तर मुक्ता म्हणते, कपडे, आपण कपडे काय घालणार आहोत हे ठरवायचं राहीलच ना. तर इंद्राताई बोलू लागतात, हो ना. मुक्ता म्हणते, आपले कपडे ठरवायला हवं, त्यानंतर आपल्याला तशी तयारी करावी लागेल ना, कारण त्यासाठी आपल्याला सगळं मॅचिंग आणि काय काय लागेल हे सगळं काही ठरवावं लागेल, आणि तसंही मला नटायला खूप आवडतं. इंद्राताई म्हणू लागतात, मलासुद्धा नटायला खूप आवडतं. तर मुक्ता म्हणू लागते, मम्मी मी नऊवारी साडी नेसली तर चालेल का. इंद्राताई मुक्ताला म्हणू लागतात, परंतु तू नऊवारी साडी नेसशील ना तर अजून छान दिसशील. तर सागरलाही ते पटलेलं असतं. सागर मुक्ताला म्हणतो, हो तुम्ही तर नऊवारी साडीच नेसता. मुक्ता म्हणते, नऊवारी साडी चालेल, पण ते नंतर ठरवू, पण तुम्ही सर्वजण काय घालणार आहात हे सुद्धा आम्हीच ठरवणार आहात. असं म्हणत मुक्ताही मिहीरला म्हणू लागते, मिहीर तुझ्या लग्नामध्ये तू काय घालणार आहेस हे मी आणि तुझा दादूसच ठरवणार आहोत. असं म्हणत असताना मिहीर मात्र मुक्ताजवळ पाहू लागतो. तर मुक्ताही मिहीरला विचारते, मिहीर काय झालं, तुला आवडणार नाही का आम्ही ठरवलेलं. तर त्याचवेळी तिथे सावनी येत असते. तर मुक्ताही मिहीरला पुन्हा विचारते, मिहीर काय झालंय बोल ना. मिहीर मात्र काहीच न बोलता मुक्ताच्या समोर जाऊन बसतो. तर मुक्ता म्हणते, मिहीर काय झालंय बोल. तर मिहीर म्हणू लागतो, वहिनी मी तुला एक विचारू का. तर मुक्ता म्हणते, विचार ना, काय झालंय मिहीर. तर मिहीर हा मुक्ताला म्हणतो, वहिनी तू माझ्या लग्नामध्ये करवली म्हणून उभी राहशील का. हे ऐकताच मुक्ताला खूप आनंद झालेला असतो, तिला भरून आलेलं असतं, आणि हे सगळं काही सावनीने ऐकलेलं असतं. मुक्ता आनंदानेच मिहीरला पेढा भरवते आणि म्हणू लागते, हो मिहीर, मी तुझ्या लग्नामध्ये करवली म्हणून मिरवायला तयार आहे, कारण तुझ्या लग्नात मला करवली व्हायला खरंच खूप आवडेल. तर त्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवतात आणि त्याचवेळी सावनीही टाळ्या वाजवत आतमध्ये येते. तर सर्वजण पाहतात तर तिथे सावनी आलेली असते, आणि सावनीला तिथे आलेलं पाहून सर्वांनाच धक्का बसतो. सावनी आल्यानंतर मुक्ताला म्हणू लागते, वा मुक्ता वा, अगं भोळेपणाचं किती छान नाटक करतेस, किती दिवस असा आव आणणार आहेस. मिहीर म्हणाला तू करवली हो, आणि तू हो म्हणालीस का, तर तुला सक्का भाऊ नाही म्हणून. अगं तुला सवयच आहे ना दुसऱ्यांचं चोरायची,
अगं तुला मूल होत नाही म्हणून तू माझ्या सईला हिरावून घेतलंस आणि एवढंच नाही तर तुझा आता माझ्या आदित्यवर डोळा आहे. एवढं करूनही तुझं मन भरलं नाही म्हणून माझ्या भावालाही माझ्याजवळून तोडलंस. अगं दरवेळी तुला माझीच माणसं मिळतात का? दरवेळी तू माझ्याच माणसांना माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न करतेस. किती वेळा असं माझ्या माणसांना तू चोरणार आहेस? हे ऐकून मुक्ताला खूप वाईट वाटतं आणि सागरला मात्र सावनीचा खूप राग आलेला असतो. सावनी ही वाटेल ते मुक्ताला बोलू लागते. हे पाहून सागर म्हणू लागतो, एक गप्प बस आणि आता तुझं थोबाड बंद ठेव. आणि तसंही आम्ही तुला इथे बोलवलंच नव्हतं. तुला इथे बोलवलं होतं का कोणी? नाही ना. सावनी ही रागाने सागरला म्हणू लागते, तू गप्प बस. आमच्या दोघांच्या भांडणामध्ये तुला पडायची काहीच गरज नाही. सावनी ही सागरलाही खूप काही बोलू लागते. हे ऐकून मिहिरला मात्र खूप राग आलेला असतो. मिहिर म्हणू लागतो, तुझं इथे काय काम आहे ते अगोदर मला सांग. मागच्या वेळी ज्यावेळी आलीस त्यावेळी तू माझा साखरपुडा मोडलास आणि आता कशासाठी आली आहेस? लग्न मोडण्याचा प्रयत्न करायला का? अगं तसा जर तू प्रयत्न केलास ना तर एक लक्षात ठेव. असं म्हणत मिहिर हा सावनीच्या अंगावर धावून जात असतो तर सर्वजण मिहिरला थांबवतात. तर मिहिर हा त्यानंतर सावनीला म्हणू लागतो, सावनी अगं तुझं काय चाललंय? तू आम्हाला प्रत्येक वेळी का त्रास देतेस? अगं तू तुझं जग आणि आम्हालाही जगू दे ना. प्रत्येक वेळी तू आमच्या आयुष्यात का येतेस? अगं तुला किती वेळा सांगायचं? मला, दादूसला, वहिनीला किंवा मावशीला तुझ्याशी काही देणं घेणं नाही आहे. तुला जे करायचं ते कर आणि मर. मिहिरचं हे बोलणं ऐकून सावनीला धक्काच बसतो. तर त्यानंतर मुक्ताही मिहिरला म्हणू लागते, मिहिर तू हे काय बोलतोयस? असं वेड्यासारखं नको बोलूस. तर सावनी ही मिहिरला म्हणू लागते, आता मिहिर तूच बघ ती कशी तुला तालावर नाचवते आहे आणि हे सगळं काही मी तुझ्या काळजीपोटीच बोलत आहे रे. अरे तू माझ्यावर रागवलास, माझ्या अंगावर धावून आलास, पण तू असा का वागतोयस? कुठल्या जन्माचा तू सूड घेत आहेस? अरे बघ ना, ती तुझ्यावर हक्क दाखवत आहे आणि तुझी काय अपेक्षा आहे? हे सगळं काही मी बघत राहावं? नाही, मी हे खपवून घेणार नाही. मी तुझी सख्खी बहीण असताना अशा बहिणीची तुला गरजच नाही आहे आणि तसंही सर्व रीतीभाती बहिणीच्या नात्याने मीच पाडणार आहे. आणि हे सावनीचं बोलणं ऐकून ह्या सावनीला म्हणू लागतो, या अगोदरही आपल्या याच गोष्टीवरून वाद झाला होता आणि आता मी पुन्हा एकदा तुला सांगत आहे, तेच सांगतोय, तुझ्यासारख्या बहिणीची मला गरज नाही. मिहिरचंही बोलणं ऐकून सावनी म्हणू लागते, मिहिर तू गरज नाही असं म्हणतोयस? अरे लहानपणापासूनच्या आठवणी आठव, आपली सिक्रेट आठव. अरे आपलं रक्ताचं नातं आहे. अरे आजही मी तुझ्यासाठी आणि तुझ्या मदतीला धावून आले होते ना. तुझ्या बाबतीत जेव्हा हे सगळं कळालं त्यावेळी मी स्वतःहून पहिल्यांदा हर्षवर्धनसोबत भांडले आणि ठरवलं की काही झालं तरी तुला शिक्षा होऊ द्यायची नाही आणि म्हणूनच मी तिथे आले होते ना. तर हे सगळं ऐकून मिहिरला अजून राग येतो आणि मिहिर म्हणू लागतो, वा सावनी मॅडम, अहो तुम्ही तर आता उपकारही मोजून दाखवायला लागलात. म्हणजे तुमचे हे उपकार मला खरंच नको होते. सावनी म्हणते, मिहिर ते माझं कर्तव्य होतं. तुझ्यासाठी मी माझं कर्तव्य पार पडलं. मला माहीत होतं ही लोकं माझ्या अंगावर येतील पण मला काहीच फरक पडत नाही, कारण मिहिर तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस आणि तरी तुला हीच करवली म्हणून हवी आहे का रे? अरे तुझी ही सख्खी बहीण असताना. तर मिहिर म्हणतो, चला बरं झालं तुला आत्ताच कळालं, अजून काही कळायचं बाकी आहे का की तेही सांगू? तर सावनी ही मिहिरला म्हणते, मिहिर तू असं का बोलतोयस? अरे मी तुझी बहीण आहे. मिहिर बोलतो, पण तुझ्यासारख्या बहिणीची मला गरज नाही. तर सावनी म्हणू लागते, अरे मिहिर तुला नाही का रे वाटत तुझी बहीण आनंदात असावी, तिचा सुखाचा संसार असावा? तुला असं नाही का वाटत? मिहिर म्हणतो, आनंदाचा आणि सुखाचा संसार? अगं आनंदाचं माप समोर होतं तुझ्या, पण तूच ते नाथाळलं आणि तूच या घरातून बाहेर गेलीस ना आणि आता याच घरात येऊन तू सुखी संसाराची गप्पा मारतेस का? मिहिर सागरला म्हणतो, दादूस हिचं काय करावं? तर त्यानंतर सावनी म्हणते, मिहिर तुला जो सुखाचा संसार वाटत होता तो माझ्यासाठी सुखाचा संसार नव्हता आणि म्हणूनच मी हे घर सोडून गेले. आता मी हर्षसोबत आहे आणि हर्षसोबत मी सुखी आहे आणि मला हर्षसोबत लग्न करायचं आहे. हे ऐकून इंद्राताईंना खूप राग येतो आणि म्हणू लागतात, तुला जे करायचे ते कर. तुझ्या त्या 1.5 फुटी बैलासोबत तुला लग्न करायचं आहे ना, कर, पण तू आम्हाला कशाला सांगतेस? अरे सागर बघ, ह्या चोराच्या उलट्याच बोंब आहेत. सागर म्हणतो, काही नाही आई, माझं आणि मुक्ताचं लग्न झालं, उद्या मिहिर आणि मेहिकाचंही लग्न होणार, लकीचंही होणार, कोमलचंही होईल, पण ही सावनी आहे आणि सावनीच राहणार. ना ही कधी हर्षची बायको होऊ शकत आणि ना हिला कधी हर्षचं नाव मिळू शकत. हे तिच्या आयुष्यात कधीच घडणार नाही. सावनी तूच नेहमी सावनीच राहणार आहेस. सागरचं हे बोलणं ऐकून सावनीला वाईट वाटतं आणि ती धक्क्यानेच मिहिरला म्हणू लागते, मिहिर बघ ना सागर काय बोलतो आहे. मिहिर म्हणतो, अगदी खरं बोलतोय दादूस आणि प्रत्येक वेळी सावनी तुला वहिनीची कंपॅरिझन करायचं असतं ना, पण एक लक्षात ठेव, वहिनीची सर तुला कधीच येणार नाही. वहिनी घरचा, दादूसचा, सगळ्यांचा विचार करत असते, तुझ्यासारखी फक्त स्वतःचा विचार करत नाही आणि म्हणूनच आज तू एकटी आहेस आणि तुझ्यासोबत कोणच नाही आहे.
सावनी ही मिहिरला म्हणू लागते, मिहिर मी एकटी नाही आहे, माझ्यासोबत हर्ष आहे आणि मला हर्षसोबत लग्न करायचं आहे, परंतु हर्षची एकच अट आहे. हे ऐकताच मिहिर म्हणतो, कोणती? तर सावनी म्हणू लागते, भाऊ म्हणून तू लग्नाची मागणी घेऊन यावंस, एवढीच इच्छा आहे रे त्याची, प्लीज तू ही इच्छा पूर्ण करशील ना? मिहिर येशील ना रे लग्नाची मागणी घालण्यासाठी? अशी ती मिहिर समोर हात जोडून बोलू लागते. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं, मिहिर सावनीला म्हणू लागतो, आता क्लिअर आहे ना, मी तुझा भाऊ नाही आणि एवढं बोलल्यानंतर तू इथे उभं राहायची काहीच गरज नाही, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, मी तुझ्यासाठी काही करू शकत नाही. तर सावनी ही मुक्ताला विचारू लागते, मुक्ता आता मी काय करू? तर मुक्ता ही सावनीला शब्द देत म्हणू लागते, मी तुला शब्द देते, लग्नासाठी मी घेऊन जाईन मिहिरला हर्षच्या समोर. मुक्ताचं हे बोलणं ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. आता मुक्ता मिहिरला कशाप्रकारे समजावेल आणि मिहिर हर्षच्या घरी जायला तयार होईल का, हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद.